मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी निघणाऱ्या मिरवणुकीत सर्व भीमसैनिकांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सहभागी व्हावे. संतोष जाधव. मिरज शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी निघत असलेल्या मिरवणुकीत भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मिरवणुकीच्या सुरुवातीपासून ते मिरवणुकीची सांगता होईपर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहन रिपाई मराठा आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांनी केले. मिरजेत प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी भव्य मिरवणूक निघते. ही मिरवणूक फुले चौक येथून सुरू होते. शास्त्री चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाने जवाहर चौक, लक्ष्मी मार्केट, दर्गा रोड, स्टेशन चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर येऊन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून मिरवणुकीची सांगता करण्यात येते. परंतु अलीकडील काळात मिरवणूक लक्ष्मी मार्केटपर्यंत आल्यानंतर या ठिकाणाहून भीमसैनिक मिरवणुकीतून बाहेर पडून आपापल्या घरी निघून जात असतात. हे योग्य नाही, असेही संतोष जाधव यावेळी म्हणाले. मोहम्मद पैगंबर जयंती तसेच शिवजयंतीच्या मिरवणुका निघतात. या मिरवणुकीत सहभागी असलेले लोक मिरवणुकीत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सहभागी होतात. परंतु भीमसैनिकांकडून अलीकडील काळात मिरवणुकीतून मध्येच बाहेर पडणे योग्य नाही. तेव्हा सर्व भीमसैनिकांना तसेच डॉक्टर आंबेडकर प्रेमींना आणि बहुजन समाजातील सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत भीमसैनिकांनी सहभागी व्हावे आणि डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर मिरवणुकीची सांगता होईल. त्यानंतर आपापल्या घरी शांततेने जावे, असे आवाहन रिपाईचे सांगली जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांनी यावेळी केले आहे. अर्थराज्य मराठीकरिता कार्यकारी संपादक सूर्यकांत कुकडे. जय भीम. मी एक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक भीमसैनिक. गेले 4-5 वर्ष झाले मला स्वतःला एक खंत वाटते आपल्या सर्व भीमसैनिक, दलित बांधव, बहुजन समाजांची. प्रत्येक वर्षी आपली जी 14 एप्रिलला जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जी मिरवणूक निघते, नदीवेस, शास्त्री चौक, परत जवाहर चौक, मार्केट, मंगलटाकी, दर्गा, रेल्वे स्टेशन व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, अशी मिरवणूक असते. परंतु गेले 5 वर्ष झाले ही मिरवणूक फक्त मार्केटमध्ये जे डॉल्बी सुरू असतात त्या डॉल्बीचं टायमिंग संपले, बंद झाले की मिरवणूक तिथनं जे आपले भीमसैनिक, दलित बांधव, बहुजन समाज जे आहे मार्केटमधून तो परत जातो, बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत जात नाही. बघा, हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम बांधव जी मिरवणूक काढतात ते बरोबर मिरवणूक जिथून सुरुवात होते दर्ग्यापर्यंत प्रत्येक मुस्लिम बांधव दर्ग्यापर्यंत येतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जे शिवभक्त मिरवणूक काढतात ते नदीवेस पासून मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेपर्यंत सर्व शिवभक्त असतात. परंतु आपलेच भीमसैनिक, भीम बांधव, दलित बांधव हे फक्त मार्केटमधनं परत जातात, बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत येत नाहीत. आपण जी जयंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी, यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो आणि आज आपण जो काय आहे फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी घटना आहे त्या घटनेवरून आपण सर्वजण आहोत. फक्त मला खंत वाटते सर्व भीमसैनिकांची व मी त्यांना ही विनंती करतो, आपण सर्वजण प्रत्येक धर्माची जसं मिरवणूक निघते त्या पद्धतीनेच आपली मिरवणूक शांततेने व जशी पूर्वी निघत होते 5 ते 6 वर्षापूर्वी आपले विवेकराव कांबळे साहेब जी मिरवणूक काढत होते, नदीवेस, शास्त्री चौक, जवाहर चौक, मार्केट, दर्गा, मिरज रेल्वे स्टेशन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ह्या मिरवणुकीची सांगता होत होती, तशा पद्धतीनेच आपण मिरवणूक काढावी. या पद्धतीने आपले भीम बांधव यावे. मी या सर्व भीमसैनिक, भीम बांधव, दलित बांधव यांना विनंती करतो. जय भीम, जय भारत. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.